नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। कोपरोली प्राथमिक आरोग्य केंद्रात रात्री डॉक्टर थांबतच नाहीत। रुग्णालयात भटक्या कुत्र्यांचा वावर। गरीब गरजू ग्रामीण विभागातील रुग्णांसाठी असलेल्या कोपरोली प्राथमिक आरोग्य केंद्रात संध्याकाळी 8 वाजल्यानंतर रात्रभर डॉक्टर थांबत नसल्याने रुग्णांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे। आरोग्य केंद्रातील डॉक्टर अभावी होणाऱ्या गैरसोयीमुळे सध्या भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला असून रुग्णांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। उरण परिसरातील गरीब गरजू रुग्णांच्या उपचारासाठी उरण शहरातील इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय आणि कोपरोली प्राथमिक आरोग्य केंद्र अशी सध्या 2 उपचार केंद्रे आहेत। 30 खाटांचे इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयावर शहराचा भार आहे। दररोज 250 बाह्य रुग्णांची वर्दळ असलेल्या ग्रामीण रुग्णालयावर इतर अनेक कामांचा वाढता ताण आहे। या उलट ग्रामीण भागात असलेले कोपरोली प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण विभागातील 29 ग्रामपंचायती व 9 आदिवासी वाड्यांवरील रुग्णांसाठी उपयुक्त ठरत आहेत। त्यामुळे उरण परिसरातील विशेषतः ग्रामीण भागातील गरीब गरजू रुग्ण उपचारासाठी कोपरोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आश्रयाला येतात। मात्र ग्रामीण भागातील गरीब गरजू रुग्ण उपचारासाठी कोपरोली प्राथमिक आरोग्य केंद्रात येतात, मात्र रात्री 8 वाजल्यानंतर या आरोग्य केंद्रात एकही डॉक्टर थांबत नाहीत। त्या रात्रीच्या वेळी सदर रुग्णालयात आरोग्य सेवकाची ड्युटी लावली जात असल्याने ते रुग्णांवर उपचार करू शकत नसल्याने रात्रीच्या वेळी साप, विंचू, दंश तसेच अन्य रुग्ण उपचारासाठी येत असल्याने डॉक्टरांअभावी रुग्णांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होऊ लागली आहे। एकंदरीत शासनाच्या उदासीन धोरणामुळे आज ही रुग्णालयात डॉक्टर, परिचारिका, शिपाई, सेवक वर्ग यांची संख्या कमी असून आरोग्याच्या दृष्टीने इतर सुविधांची वानवा भासत आहे। उरण पंचायत समितीच्या सदस्या कविता रुपेश पाटील यांनी नुकतीच रुग्णालयाला भेट देऊन पाहणी करून रुग्णालयाचा आढावा घेतला। तरी आमदार, खासदार तसेच रायगड जिल्हा परिषद, उरण पंचायत समिती यांनी लक्ष देणे गरजेचे आहे। कोपरोली प्राथमिक आरोग्य केंद्रात सध्या डॉक्टर तसेच महिला डॉक्टर कार्यरत आहेत, मात्र रुग्णालयात डॉक्टरांसाठी राहण्यासाठी रूम नाही, पाण्याचा अभाव सह इतर सुविधा उपलब्ध नसल्याने महिला डॉक्टर रात्री 7 नंतर थांबत नाहीत। यामुळे रुग्णांची गैरसोय होऊ लागली आहे। ही गैरसोय दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती उरण तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर वंदन कुमार पाटील यांनी दिली। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी अनंत नारंगीकर, उरण।